शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत. शेतकरी बांधवांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या जसं की शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर त्या नुकसानी भरपाईची आता नुकसानपोटी इथं तुम्हाला पैसे किती मिळणार आहे याचंच आता उत्तर सरकारने सांगितलेलं आहे. बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये नुकसान झालं परंतु त्यावेळेस तुम्हाला इथं नुकसान भरपाई कमी मिळाली असेल, कदाचित तुम्हाला अजूनपर्यंत इथे पीक विमा मिळालाही नसेल, तर आता तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. कारण की सरकारने बघा 60 लाख हेक्टरीचं नुकसान हे झालेले प्राथमिक अंदाज आहे. आता यापैकी पहिल्या टप्प्यातील जे काही आता नुकसान झालं ते म्हणजे बघा ऑगस्ट महिन्यामध्ये झालं होतं. त्याकरिता सरकारने आता 22 जसे की आता बघा 2215 कोटी रुपये राज्य सरकारने आता वितरण करणं इथं चालू केलेलं आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी अशी महत्त्वपूर्ण अपडेट आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा, अतिवृष्टीमुळे तुमच्या शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर त्यांना बघा आता तब्बल 12,000 कोटी रुपयांची निधी आता सरकारने बँकांना देऊन टाकलेली आहे की शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी. बघा, आता तुमच्या खात्यामध्ये हे कोणत्याही क्षणी पैसे येऊ शकणार आहे. आता बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्वतः सांगितलेलं आहे की आजपासून पुढील 3 ते 4 दिवसांत संपूर्ण रक्कम हे टप्प्याटप्प्याने थेट डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण क्रेडिट करण्याचा आदेश ह्या बँकांना देऊन टाकलेला आहे. बघा, शेतकऱ्यांची इथं लवकरच आर्थिक दिलासा मिळणार असून शेतकऱ्याच्या जे कामांना इथं गती मिळण्याची शक्यता आहे. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की मदत इतके दिवस का मिळाली नाही, याचं स्पष्टीकरण सुद्धा सरकारकडून देण्यात आलं आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यांमध्ये निवडणुकीचा माहोल सुरू होता, आचारसंहिता लागू झाल्या होत्या. आता असं असताना कोणते नवीन किंवा सुरू असलेल्या सरकारी योजनेचे निधी थेट खात्यामध्ये जमा करणं इथे शक्य नव्हतं. त्यामुळे नवशेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्यात देखील आता तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली होती. आता तो 8वा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये कधी येणार हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. मग त्याकरिता व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहत चला. कारण की बघा, अतिवृष्टीमुळे दिली जाणारी ही मदत तिन्ही योजनांचे पैसे काही जसं की काळासाठी रोखून ठेवण्यात लागले होते. आता कृषी विभागाने देखील याबद्दल आधीच माहिती दिली होती. आचारसंहिता संपल्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट बँकांच्या अधिकाऱ्यांना इथं स्पष्टपणे सूचना देऊन टाकलेली आहे. आता ही रक्कम कोणते जसं की तुम्हाला विलंब करण्याची आवश्यकता पडणार नाही. सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हेक्टरी तुम्हाला किती रुपये मिळणार हे देखील सांगतो. आणि त्या व्यतिरिक्त 3 टप्प्यात तर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे बघा, पहिल्या टप्प्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, दुसऱ्या टप्प्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि तिसऱ्या टप्प्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असे 3 टप्पे आता सरकारने केलेले आहे. म्हणजे बघा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्या तुम्हाला तर माहीतच आहे. तर पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये एकाच क्षणी म्हणजे एकाच वेळी इथं क्रेडिट करणं हे शक्य नसतं. तर त्यासाठी सरकारने 3 टप्पे केलेले आहे. या 3 टप्प्यांमध्ये आता अनेक भागांमध्ये इथं पैसे जमा होणार हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जिल्ह्यांची यादी सांगणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. कारण की बघा, राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, पिके हाताची गेली, शेतीचा खर्च काढता येत नव्हता. त्यामुळे जसं की भरपाईचे पैसे कधी मिळणार याचे शेतकरी सातत्यानं वाट बघत होते. मात्र केवळ घोषणा इथं करण्यात आल्या होत्या. आता प्रत्यक्षात रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झाली नव्हती. आता अखेर सरकारने यावर एक अंतिम निर्णय घेतला असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी 21,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. संपूर्ण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. परंतु तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा जर का आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. कारण की बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये कशी मिळणार याची देखील तुम्हाला आतुरता आहे. तर अशा प्रकारे एकूण तुम्हाला 23,500 रुपये थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे असून या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मदत देण्याचा स्पष्ट आराखडा सरकारने तयार केला आहे. त्यामुळे हा पहिल्या टप्प्यातील जसं की 12 जिल्ह्यांना, दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांना आणि तिसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांचा इथं समावेश सरकारने केलेला आहे. तर बघा, परवा उरलेल्या जे काय आता बाकीचे जिल्हे असणार आहेत त्या सर्व जिल्ह्यांना सरकार आता थोड्या जसं की त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे टाकण्याची प्रक्रिया हे सरकारने तर पूर्णच केलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, हे 3 दिवसांच्या आत महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे पोहोचणार इथं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता अनेक शेतकरी विचारच इथं करत होते की रक्कम नेमकं कोणत्या खात्यात मिळणार, म्हणजे आम्हाला पैसे कधी मिळणार, यासाठी काही फॉर्म घेऊन तर आम्हाला भरावं लागणार नाही,
कुठलाच फॉर्म कुठलाच अर्ज आपल्याला करण्याची आवश्यकता पडणार नाही. तर पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यातील 12 जिल्हे असे 3 टप्प्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीसाठी हेक्टरी 25,000 रुपये तुम्हाला जमा केले जातील. गेल्या काही दिवसात इथं सोशल मीडियावरती आज पैसे येणार, उद्या पैसे येणार अशा अनेक मोठ्या अफवा इथं पसरल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचं इथं मोठं संभ्रमाचं वातावरण हे निर्माण झालेलं होतं. आता याच पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने स्पष्ट सांगितलं की सरकारकडून अधिकृत मंजुरी म्हणजे GR आता निघाल्यानंतरच हे निधी थेट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे वितरण होणार. पण या अफवांवर किंवा जे काय आता इथं अफवा सुटल्या होत्या तर यांवर तुम्ही बळी पडू नका असं त्यांनी सांगितले होतं. आता बघा सरकारच्या माध्यमातून अधिकृत जेव्हा काही घोषणा करण्यात येते तेव्हा आपण विश्वास ठेवला तर खऱ्या अर्थाने पैसे येत असतो. परंतु अफवांवर जर का आपण विश्वास ठेवला तर अफवाच असते, कारण की आपल्या खात्यामध्ये GR आल्याशिवाय पैसे जमा होत नाही. आता बघा यादी जाहीर करण्यात आली. या टप्प्यांमध्ये समाविष्ट असलेल्या इथं 12 जिल्ह्यांना मध्ये पात्र शेतकऱ्यांना या आता अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी 21,000 रुपये आणि नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला बघा इथं 2,000 रुपये म्हणजे 21,500 ते आणि 2,000 हे म्हणजे 23,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये थेट तुम्हाला मिळणार आहे, अशी माहिती सरकारने सांगितलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की पहिल्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे सरकारने पात्र केलेले आहे. तर मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. ते जिल्ह्यांची यादी बघा. पहिल्या जिल्ह्यामधनं सांगण्यात आलेलं आहे रत्नागिरी, रायगड, त्यानंतर बघा अहमदनगर, सिंधुदुर्ग, लातूर, सांगली, नांदेड, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार असं सरकारने सांगितलेलं आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, एक काम तुम्हाला नक्कीच करून घ्यायचं सर्वात आधी ते म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक, त्या व्यतिरिक्त फार्मर ID काढली नसेल काढून घ्या. हे सर्व कामे त्वरित करून घ्या. कारण की बघा पैसे तर तुम्हाला येणार आहे याचा तर आपल्याला भाग नाही, कारण की बघा परंतु सरकारने अधिकृतपणे GR काढला नाही. ही माहिती मी जी तुम्हाला सांगितलेली आहे त्या आता बघा सरकारने सांगितलेलं जे काय आता एक विश्वास असू शकतो आणि सूत्रानुसार आलेली माहिती असू शकतो. परंतु अधिकृतपणे सरकारने GR काढला नव्हता. कारण की बघा ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने सांगितलं होतं की नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपये निधी सरकारने आता मंजूर केला होता. तर 60 लाख हेक्टरीचं नुकसान भरपाई इथं दिसून आली होती. तर त्या सर्व शेतकऱ्यांना आता इथं नुकसान भरपाई मिळणार असं सरकारने सांगितलेलं होतं. आता कदाचित इथं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लवकरच सरकार GR करणार. तर त्या GR काढल्यानंतर जर का तुम्हाला पैसे कधी मिळणार याची सविस्तर तारीख आणि अपडेट पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.